टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मुंबई आणि MMR राज्यांमध्ये आजपासून CNG दरवाढ झालेत, कारण की 50 पैशांनी ही दरवाढ झाली आहे। मी सध्या ठाण्यातील महानगर CNG पंप जवळ आहे आणि या ठिकाणी आपण बघितलं जे CNG आहे त्याच्यामध्ये आता 50 पैशांनी दरवाढ झाली आहे। त्यामुळे CNG 80 रुपये प्रति किलो झाला आहे। मात्र मुंबईकरांना एक धक्काच म्हणावा लागेल, कारण की महागाई वाढत आहेत आणि त्यातच आता CNGचे दर देखील या ठिकाणी वाढलेले आहेत। आजपासून ह्या दरवाढ झाली आहेत। आता 80 रुपये म्हणजे पहिले 50 पैसे हे कमी होते, मात्र आता 50 पैशाने दरवाढ झाल्याने 80 रुपये प्रति किलो हा CNGचा दर असणार आहे। त्यामुळे मुंबईकरांच्या खिशाला कात्री बसली आहेत। आपण जर बघितलं मागील 1 फेब्रुवारीपासून वाढत्या इंधनाच्या किमती लक्षात घेऊन मुंबईतील ऑटो रिक्षा असेल किंवा टॅक्सी भाड्यात MMRDने 3 रुपयांनी दरवाढ केली होती। त्यामुळे आजपासून या CNGच्या दरवाढीमुळे मुंबईकरांना एक नाहक त्रास देखील सहन करावा लागत आहेत। तर दुसरीकडे ज्या टॅक्सी आहेत त्यांचं देखील आता भाडेवाढ होणार का ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या आपण जर बघितलं ह्या ठिकाणी मोठ्या ओला असेल किंवा उबेर असेल किंवा ज्या टॅक्सी आहेत त्या मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये चालत असतात आणि या सर्व ज्या चारचाकी वाहनं आहे ह्या CNG वर चालत असतात। मात्र आता CNG मध्ये दरवाढ झाल्याने मुंबईकरांच्या खिशाला एक कात्रीच बसली आहेत, कारण की जे टॅक्सी चालक असेल आता CNGचे दर वाढ झाल्याने आता टॅक्सीवर काय त्याचा परिणाम पडणार, कारण की प्रवाशांना दरवाढ होणार का भाड्यांमध्ये ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन अथर्वसह मयूर जाधव, TV9 मराठी, ठाणे।